माणगाव येथील तेटगुरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन। हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा मिळाली पाहिजे। मंत्री भरत गोगावले माणगाव येथील तेटगुरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधून गोरगरीब रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा मिळावी, हे हॉस्पिटल गरीब रुग्णांकरिता वरदान ठरून आपल्या हातून गरिबांची सेवा व्हावी, अशा शुभेच्छा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयाचे डॉक्टर संदेश तेटगुरे व तेटगुरे परिवाराला दिल्या। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे धोंडू तेटगुरे, गणेश तेटगुरे, डॉक्टर संदेश तेटगुरे, डॉक्टर आदिक तेटगुरे यांच्यासह तेटगुरे परिवाराने स्वागत केले। माणगाव येथे निजामपूर रोड मार्गावर तेटगुरे बिल्डिंगमध्ये उभारण्यात आलेल्या तेटगुरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट राजू साबळे, अतिरिक्त खासगी सचिव केंद्रीय ग्रामविकास प्रकाश खोपकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शादाब गैबी, माणगाव पंचायत समिती उपसभापती मनीषा मालोरे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, ज्ञानदेव पवार, राजीप सदस्य असलम राऊत, शिवसेनेचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे, वैभव साबळे, ॲडव्होकेट अच्युत तोंडलेकर, ॲडव्होकेट भालचंद्र खाडे, ज्येष्ठ पत्रकार अरुण पवार, शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख ॲडव्होकेट प्रसाद धारिया, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश मालोरे, डॉक्टर परेश उभारे, पालघरचे गटविकास अधिकारी संजय भोये, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी BS पुरी, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी ढोले काका, डॉक्टर तेजस खोपकर, डॉक्टर विवेक अर्बन, विस्तार अधिकारी खालापूर शैलेश तांडेल, विस्तार अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग श्री भगत, सहाय्यक गटविकास अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग श्री देसाई, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मारुती चिणके, माजी सरपंच सखाराम जाधव, राजेंद्र शिर्के, प्रफुल्ल खरंगटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शासकीय निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार, सगळे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की तेटगुरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल याचा आत्ताच उद्घाटन सोहळा आज राजे शिवछत्रपती महाराज यांच्या तिथीप्रमाणे शुद्ध त्रयोदशी आणि आज आम्ही रायगडावरती राज्याभिषेक सोहळा आमचे उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री होते, काही आमदार होते, तो कार्यक्रम करून राज्याभिषेकाचा आज आम्ही इथे आलेलो आहे। त्या तेटगुरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं माणगावमध्ये आज उद्घाटन होत आहे। माणगाव शहर हे वाढत चाललेलं आपल्याला माहिती आहे, इंडस्ट्रियल येते, दिल्ली मुंबई कॉरिडॉर आहे, तो सगळंच आहे आणि आजच्या ह्या वातावरणामध्ये आपल्याला जी हॉस्पिटलची गरज आहे ते आमचा तेटगुरे ह्यांनी जे काय हॉस्पिटल ठेवलेलं आहे त्याच्या पाठीमागे त्यांच्या आई वडिलांची जी काय प्रेरणा आहे। आमची दोन मोठी मंडळी आज त्या ऋणातून मुक्त झालेले आहेत। एक आमचे खोपकर साहेबांच्या पण मुलांनी उलव्याला मोठ्या ठिकाणी हॉस्पिटल टाकलेलं आहे, त्याचंही उद्घाटन मीच केलं नाही, हे पण आमच्या हातून आज झालेलं आहे। त्यामुळे तुमची प्रगती तर चांगलीच आहे, परंतु गोरगरीब लोकांना पण तेवढीच मदत करायची आहे, कारण वडील हे अगदी शून्यातून इथपर्यंत आलेले आहेत। म्हणून तुला आमची विनंती आहे आणि आज आलेले सर्व मान्यवर तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की तेटगुरे कुटुंबाच्या निमंत्रणाला मान देऊन आपण मंडळी आलात, त्याबद्दल धन्यवाद। आमच्या उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर पक्षाचे आमचे सर्वच पदाधिकारी आणि तुम्ही आलेले सर्व मान्यवर, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। माझं नाव संदेश दोंडू तेटगुरे, मी MBBS MS जनरल सर्जन आहे। आपल्या माणगाव तालुक्यामध्ये एक छोटंसं हॉस्पिटल तेटगुरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने आज ओपन करत आहे। या ओपनिंगचा माझा दृष्टिकोन एकच आहे की ह्या आपल्या ज्या माणगाव तालुका किंवा आसपासचा जो आपला एरिया आहे त्यामध्ये जे आपले गरीब लोक आहेत त्यांना चांगलीत चांगली सेवा, हेल्थ सेवा देण्याचं काम आमचा विचार आहे। व इथे आपण छोटंसं एक ऑपरेशन थिएटर, एक प्रायव्हेट रूम, जनरल वॉर्ड जे लोकांच्या अफोर्डेबल प्राइस नुसार आपण इथे ठेवण्याचा ट्राय केलेला आहे। हे उपक्रम
चालू करताना जे आजूबाजूचे जे गरीब किंवा जे जास्त पैसे करू शकत नाही त्या रुग्णांना मुंबईला जे जाण्यासाठी साधारण एक कुठलं त्रास असेल किंवा हरण्याचं ऑपरेशन असेल त्यांना जास्त पैसे घेण्याचं ते कमी दरात तिथे आपल्याला करता नाही येईल तिथे ह्याची सोय आपण तिथे चालू केलेली आहे व जे आपले पत्रकार बंधूंनी जी आम्हाला ही संधी दिलेली आहे आमच्या हॉस्पिटलसाठी आणि ह्या माध्यमातून आम्हाला सांगणं आहे की जेवढं आमच्याकडून शक्य राहील 24/7 आम्हाला जेवढी लोकांची सेवा करता नाही येईल तेवढं आम्ही ट्राय करणार आहोत आमच्या ह्या तेजगुरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ओपन करण्याचा दृष्टिकोन म्हणून त्यामध्ये वेगवेगळ्या फील्डचे डॉक्टर्स जसे MD मेडिसिन आहेत, ऑर्थोपेडिशियन आहेत, स्किन आहे, पेडियाट्रिक्स आहे, गायनेक आहे, पेडियाट्रिक सर्जरी आहे, न्यूरो सर्जरी आहे म्हणजे मेंदूची शस्त्रक्रियाचे डॉक्टर्स यांच्याशी आम्ही पर्टिक्युलर वार एक दिलेला आहे. ज्या ज्या रुग्णांना त्यांची आवश्यकता आहे किंवा त्यांचा OPD कन्सल्टंट घ्यायचे त्यांनी जरूर इथे व्हिजिट करावा आणि त्या दिवस आपण त्याची OPDचे कन्सल्टंट करण्याचा आपण ट्राय करून घ्यायचं. कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी सिद्धी दाखिनकर. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.